तर नमस्कार मित्रांनो. आज आपल्या बागेचं 80 ते 90% फ्लावरिंग उकललेलं आहे. ही अशा पद्धतीनं फ्लावरिंग उकललेलं आहे. आपण ह्या घडाच्या आड येणारी पाणी अशा पद्धतीनं आपण काढून घेतलेली आहेत. आत औषध जाण्यासाठी आपण या झाडाची पूर्णपणे आपण खराब झालेली आतली पानं दाटीतली काढून आपण आत औषध जाण्यासाठी झाडावरची पानांची संख्या आणि जास्त झालेलं वाटोसट काढून घेतलेलं आहे सगळं. त्यामुळं आत औषध पोचेल. वातावरण 2 दिवस खराब असल्यामुळं ह्याला जीए टाकलेला नाही. तर आज ह्याला एक 15 ppm जीए, 35% रेडोमेल गोल्ड आणि झिंक अशा पद्धतीची एक जीएची फवारणी आपण करतो. बघा, ही अशा पद्धतीनं कुठं कुठं अजून ही घर असं उकलायचं राहिलेलं आहे. त्याच्यामुळं 70-80% बाग उकललेली आहे. अजून 15 ते 20% बाग उकलायची बाकी आहे. अजून पुढचा एखादा घड असा ही सेटिंगमध्ये पण चाललेला आहे. त्याच्यामुळं बागला थोडंसं एक नॉर्मल पाणी कमी करून ही बागेचं काम चालू आहे. गेल्या वर्षी पाणी कमी असल्यामुळे ही अशा पद्धतीचं वलांड ही जळलेलं आहेत. त्याच्यामुळं काय ठिकाणी वलांड नवीन तयार केलेलं आहेत. नवीन वलांड्याला ज्या नवीन काड्या तयार केलेल्या आहेत त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं घड आहेत. तर मित्रांनो, 4 ते 5 दिवसामध्ये बाग आपली पूर्ण फ्लावरिंगमधून बाहेर सेटिंगमध्ये जाते. त्यावेळेस आपण अजून एक सेटिंग स्प्रेमध्ये एक मारणार आहे. सेटिंग स्प्रेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची 4-5 औषधं आपण फवारतो. त्यात ज्यावेळेस आपण सेटिंग स्प्रे मारणार आहे त्यावेळेस आपण औषध बघू कोणती मारायची, काय वातावरणाच्या अंदाजानुसार. तर ही अशा पद्धतीनं आपला हा क्लोनचा प्लॉट आहे. ही आड येणारी घडाला अशी पानं अशी काढून टाकावी लागतात. त्याच्यामुळं औषधाचं स्प्रे चांगल्या पद्धतीनं झाडाला बसतात. कव्हरेज औषधाचं मिळतं. हवा खेळती राहते. सूर्यप्रकाश आत जातो. बुरीचा प्रॉब्लेम जास्त जाणवत नाही. मित्रांनो, अशा पद्धतीचं घड हे लांबलेलं आहेत. अजूनही घड 1-2, 2-3 इंचापर्यंत घड लांबू शकतात. अजून 1-2 जे आहेत. अशा पद्धतीचा माल आहे बागेवरती. बऱ्यापैकी माल चांगला आहे. खाली गवत पण वाढत आहे, पण बाग सेटिंग झाल्यानंतर या गवताचा ही बंदोबस्त केला जाईल 2-4 दिवसानं. एक अशा पद्धतीनं बाग पूर्ण ही अशी फ्लावरिंगमध्ये आहे. असे घड लांबलेले आहेत. हे असे घड उकलायचे काय राहिलेले आहेत अजून. ही काड्या अशा आत आलेल्या अशात लावून घ्याव्या लागतात. त्याला बांधावं लागते आतल्या काड्या आलेल्या. अशा पद्धतीचं कामकाज चालू आहे. बाग फ्लावरिंगमध्ये आहे. घड ह्या असे मस्तपैकी एक इतीचं असं घड लांबलेलं आहेत. त्याच्यामुळं मस्त घड असं लांबलेलं आहेत. बघूया
काय होते अजून याच्या बागेमध्ये अजून खूप अडचणी आहेत. त्याच्यामुळं चाललेलं कामकाज तर या निसर्गाच्या वातावरणानुसार कामकाज बरोबर आहे. खालून ह्याला फ्लावरिंगमध्ये 5 किलो मॅग्नेशियम सल्फेट दिलेला आहे. आता ह्याला फॉस्फरस आणि पोटॅश लेवल थोडी वाढवायची आहे.